नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी, तीही कराडच्या म्हणजे आमच्या कराडकरांच्या पद्धतीची। तर मैत्रिणींनो हे पहा, हा ढाळा परत वांगी। तर मैत्रिणींनो हे मी सगळं नीट व्यवस्थित सोलून नीट करून घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो हा पहा, हा पावटा आहे। पावटा जरा जास्तच आम्ही घेतो। त्यानंतर हरभऱ्याचे दाणे, ही आहे कांद्याची पात, परत ही चाकवताची भाजी, हा वाटाणा आणि मैत्रिणींनो हा फ्लावर। हे अशा पद्धतीने मैत्रिणीने हे वांगी, हे अशा पद्धतीने मैत्रिणीनं घेऊन, ह्या मैत्रिणीनं 3 शेंग भाज्या आहेत, ही आणि ही, हे अशा 3 शेंग भाज्या, ही कोथिंबीर चिरलेली, खोबरं लसूण जिराचा मसाला करायचा मैत्रिणीनं, आणि तीळ आणि हे गाजर। तीळ भाजून घ्यायचे मैत्रिणीनं। पण मैत्रिणीनं मी आज या भाजीमध्ये तीळ आणि गाजर टाकणार नाही, कारण आमच्या गावामध्ये सोमवार हा उपवास महादेवाचा उपवास म्हणून कडक पाळला जातो आणि त्यासाठी तीळ खात नाहीत, म्हणून आज मी तीळ टाकणार नाही मैत्रिणीनं। तर ही पहा, ही कांद्याची पात आहे, अशी चिरून घेतली आहे मी, आणि ही घेवड्याच्या शेंगा आहेत मैत्रिणीनं। ही आपली ही चाकवताची जी भाजी आहे, ती चाकवताची भाजी नीट करून घेतलेली आहे मैत्रिणीनं। आणि ही घेवड्याची शेंग, घेवड्याच्या, तिन्ही पण घेवड्याच्या आहेत, पण ही सांबार घेवडा म्हणतात आणि हिला उसावली शेंग म्हणतात। उसावली शेंग का, तर उसाच्या बाजूने हिचा वेल असा वरती जातो, त्यामुळे उसावली शेंग असं या शेंगेला म्हणतात, पण तो घेवडाच असतो। तर या पद्धतीने बघा, मी भाज्या मैत्रिणींना स्वच्छ धुवून घेतल्या आहेत सगळ्या। ह्या पहा, अशा पद्धतीने हा कांदा चिरून घेतला आहे, आणि मैत्रिणींनो हे हरभऱ्याचे दाणे थोडेसे भाजून हे अशा पद्धतीने जरा दुखवायचे असं म्हणतात आमच्या इकडे। हे अशा पद्धतीने हे करून केल्यामुळे ते आमटी छान होते। हे पहा मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने सगळं मी हे केलेलं आहे। आता मैत्रिणींनो तेल टाकून कांदा मी टाकलेला आहे, कांदा मस्तपैकी जरा भाजून द्यायचा। त्यानंतर हा खोबऱ्याचा जो मसाला आपण तयार केला होता तो घालायचा मैत्रिणींनो, तोही भाजून घ्यायचा। आणि हे सगळे तेलात जे आपण भाज्या नीट केल्या होत्या त्या सगळ्या टाकून मैत्रिणींनो 5 ते 10 मिनटं अशा मस्त परतून घ्यायच्या तेलामध्ये, त्यामुळे मैत्रिणींनो अतिशय सुंदर चव लागते। आणि आता मैत्रिणींनो आपण यामध्ये मसाले टाकूया, मसाले, चटणी, हळद आणि मीठ। मैत्रिणींनो मी मागे सांगितल्याप्रमाणे आमच्या चटणीमध्ये सगळे मसाले असतात, त्यामुळे आम्ही इतर मसाले घालत नाही। हे पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आमटी आमची तयार होत चालली आहे। त्यात आता गरम पाणी ओतलं। आता मैत्रिणींनो ही वांगी टाकली, ही वांगी मी मैत्रिणींनो आत्ता का टाकली, कारण ती तेलात जर परतली तर ती डाडरतात म्हणजे ती अर्धवट शिजतात, व्यवस्थित शिजत नाही, म्हणून ती नंतर टाकावीत। आणि हे पाणी ओतलं आता मी, आणि यानंतर उकळी आल्यानंतर दाण्याचं कूट टाकून आपली आमटी तयार झाली। अशा पद्धतीने मैत्रिणींनो तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।